ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस सुनील शेळके मला दुर्दैव आहे, तुम्हा लोकांना काम करणाऱ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, नुसतं येऊन पाहणी करून जाऊन तशात इंटरेस्ट आहे. ज्या दिवशी घटना रविवारी परवा दिवशी घडली, मला कळाल्या सुनील शेळके इथं पोहोचले 15 मिनिटात. सुनील शेळकेंनी इथं वेगवेगळे अशा घटना घडल्यानंतर तिथं आदिवासी समाजाचे काही लोक त्या पाण्यामध्ये उड्या मारून त्यांचा जीव वाचवण्याचं काम करतात, ज्याला आपण रेस्क्यू टीम म्हणतो. अशा पद्धतीनं त्यांना आता आम्ही सर्टिफिकेट पण द्यायचं ठरवलेलं आहे. त्याची आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम मध्ये आम्ही नोंद पण करून घेणार आहे. यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की आम्हाला एक गाडी उपलब्ध करून द्या, तर मी आता डीपीडीसी मध्ये पण त्यांना उपलब्ध ह्या भागाच्या करता, कारण सगळ्यात जास्त पर्यटन पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये पर्यटक येत असतात. त्याच्यामुळे आमदार सुनील शेळकेंनी पण मला मागणी केली की दादा त्या गाडीमध्ये जसं ॲम्ब्युलन्स सर्व सोयीयुक्त ॲम्ब्युलन्स असते आणि तिथं कोण जर काही ॲक्सिडेंट झाला, काही अचानक कुणाच्यावर उपचार करण्याची वेळ आली, सुविधा तिथं देता येतात. तशा पद्धतीनं फायर ब्रिगेड पण असतो. अलीकड फायर ब्रिगेडमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा येतात. अशा प्रकारचे फायर ब्रिगेड निघाले, तसे ह्याही कामाच्या करता गाड्या निघालेल्या आहेत. त्याच्यात ज्या ज्या गोष्टी तिथं मग पकड असेल, तिथं चाकू असेल, तिथं इतर ज्या ज्या गोष्टी तातडीने तिथं लागतात, रस्सी असेल वगैरे, सगळ्या ह्या त्याच्यामध्ये उपलब्ध असतील. अशा प्रकारची गाडी आम्ही उपलब्ध करून देणार आहे. नंबर 1. त्याचबरोबर इथं जी काही घटना घडली तो स्पॉट आम्ही बघितला, तुम्ही पण सगळे बघत होता. मी त्यांना सांगितलं की मी तिथं लगेच आलो तर सगळ्या सिक्युरिटी ही आमच्याकडे राहते. आपल्याला पहिल्यांदा तिथं जखमी असणारे आणि जर कोणी जीवितहानी झाली असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम दिला आणि तशा पद्धतीनं 4 व्यक्ती दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं. बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना मी आत्ताच दवाखान्यामध्ये भेटून आलो. त्यांनी पण सांगितलं की आम्हाला 7 दिवसांनी दिल्लीला जायचं, आमची कुठली दुसरी व्यवस्था करा. त्यांना स्पेशल विमानाची पण व्यवस्था करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तशा सूचना पण दिलेल्या आहेत. एका प्रांताला पण त्या सगळ्या त्यांच्यावर सोपवलेली आहे. आम्ही एक चौकशी समिती नेमलेली आहे. त्या चौकशी समितीमध्ये RDC आहे, त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर आहेत, असे वन विभागाचे, जलसंपदा विभागाचे, PWD विभागाचे अधीक्षक अभियंता ही सगळी लोक आहेत. ते त्याच्याबद्दलचा अहवाल देतील. इथं स्पॉटवर आल्यानंतर स्थानिक लोकांनी, आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी जे जे काही पर्यटक असतात, तिथं म्हणे 4-4, 5-5 हजार पर्यटक असतात. आता देखील मी काही मान्यवरांशी बोललो जे जखमी आहेत. ते मी म्हणलं तुम्हाला हा स्पॉटला, हा तर स्पॉट आतमध्ये. ते म्हणले रीळ निघतात, त्या रीळमध्ये आम्हाला तो स्पॉट पाहायला मिळाला आणि आम्हाला आवडला. पिंपरी चिंचवड पासून तो जवळ होता, अर्ध्या तासाच्या अंतरावर. तर आम्ही विचार केला आपण फॅमिलीला घेऊन तिथं जावं आणि म्हणून आम्ही आलेलो होतो. तिथं गर्दी जास्त झाली आणि त्याच्यामुळे हे सगळी दुर्घटना घडली. आता हा संपूर्ण ब्रिज आम्ही काढून टाकणार आहे. ज्याची लाईफ संपलेलं आहे, स्ट्रक्चरल ऑडिटरनी ते वापराकरता अयोग्य सांगितलेलं आहे, असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतलाय. कारण बोर्ड लावला, धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाही. त्या उत्साहाच्या भरामध्ये तिथं कुणाचंही ते मानत नाही. त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या. आता इथं आम्ही 7.5 मीटर रुंदीचा ब्रिज मंजूर आहे. ऑलरेडी त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण आता आम्हाला भेटला. त्यांनी काही ब्रिज घोडेगावमध्ये, आपल्या आंबेगाव तालुक्यात किंवा इतर भागामध्ये RCCचे केलेले दाखवले. आता बघत असताना एक गोष्ट लक्षात आली. आमदारांनी असं सुचवलं सुनील शेळकेंनी की दादा लोक जा ये करतील, म्हणजे गाड्या जा ये करतील, परंतु जे येतात त्या लोकांना तुम्ही फुटपाथची व्यवस्था करा. मग आता आम्ही 8-8 फुटाचे 2 फुटपाथ करायचा निर्णय घेतला. परंतु तो स्पॉटला लोक मग त्या फुटपाथवर थांबून बघतील म्हणून व्ह्यूइंग गॅलरी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं 2 व्ह्यूइंग गॅलरी करण्याचा पण निर्णय घेतला. त्याला अधिकचे पैसे लागतील, कदाचित 4 कोटी रुपये अधिकचे लागतील. आता ब्रिजला जे काही पैसे लागतात ते उपलब्ध करून दिलेले आहेत. ॲडिशनलचे 4 कोटी PMRDA मधनं उपलब्ध करून दिले जातील. त्याला मी म्हणलं की बाबा लवकर काम कर. तो म्हणला किती काही केलं तर आता पावसाचे दिवस आहे, तिथं
पाईलिंग घ्यावं लागतं, इतर गोष्टी घ्याव्या लागतात, तर ते पाण्यामध्ये घ्यायला अडचणी येतात. पण मी 10-11 महिन्यामध्ये करण्याचा निश्चितपणे प्रयत्न की चौकशी समिती नेमली. आज कॅबिनेटमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्पॉटवर जिथं धबधबे आहेत, जिथं नद्या आहेत, जिथं ओढे आहेत, जिथं नाले आहेत, अशा ठिकाणी जातात आणि तिथं आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, भिजण्याचा प्रयत्न करतात. अशा उत्साहाच्या वेळेस दुर्घटना घडतात. मागे भुशी डॅमला पण घडलेली तुम्हाला आठवत असेल. आणि त्याच्यामुळं जेवढं त्याच्यात सुरक्षितता आणि पोलीस जिथं जास्त गर्दी असते तिथं पोलिसांची पेट्रोलियम अशा पद्धतीने आपण करतो. त्यामध्ये आता सध्या बहुतेक ठिकाणी सगळीकडे सांगितलेलं आहे. आता ही कमिटी आहे, ती कमिटी त्या संदर्भामध्ये कुठले अति धोकादायक आहे, कुठले जाण्याच्या योग्यतेचे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ते सांगतील आणि त्या जिथं अति धोकादायक आहे तिथं सर्वांना बॅन केलं. हे जे काही दुर्घटना घडली, अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून जिल्हाधिकारी हे आमचे तिथले जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यांच्या अध्यक्षतेखालील सचिव RDC केलेले आहेत. PWDचे अधीक्षक अभियंता, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता, वन विभागाचे उपवन संरक्षक असे त्या कमिटीमध्ये टाकलेले. त्याचा GR पण काढलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना त्यांची समिती नेमून त्यांना लवकरात लवकर चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलेला आहे. अहवाल आल्यानंतर त्याबद्दल जी काही कार्यवाही सरकार म्हणून सरकारने घेण्याची गरज असेल ती आम्ही निश्चितपणे घेऊ. परवा असंच पुण्याच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला होता. मागच्या वेळेस वारी पालख्या ज्या आमच्या 10 महत्वाच्या मानाच्या पालख्या आहेत त्याच्यामध्ये ज्या दिंड्या जातात त्या दिंड्यांना गेल्या वर्षी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी 20-20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता. ते दिलेले होते. मी तुम्हाला त्यांना पत्रकारांना सांगितलेलं होतं की आम्ही ताबडतोब त्याच्याबद्दलची कारवाई करतो. आज 14 GR निघालेला आहे आणि त्या GR मध्ये आपण 1400 मानाच्या 10 पालख्यांच्या 1400 दिंड्या त्यांना 20-20 हजार रुपये देण्याचे आदेश काढलेले ते दिंडीच्या प्रमुखांना मिळतील.